राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका, पहा कुणाची झाली कुठे बदली। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू झाला आहे। राज्यात 8 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या। त्यानंतर गुरुवारी 21 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। पोलीस प्रशासनाच्या या निर्णयाने राज्यातील काही जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत। बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये तुषार दोशी आणि आचल दलाल यांच्या नावाचाही समावेश आहे। एका आठवड्यापूर्वी 8 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या। त्यानंतर गुरुवारी 22 मे रोजी 21 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। पोलीस प्रशासनाच्या या बड्या निर्णयाने राज्यातील काही जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत। त्यामुळे पोलीस प्रशासनात बदलाचे वारे वाहू लागल्याचे दिसत आहे। आता बघूया कुणाची बदली कुठे झाली। कोकण विभागातील रत्नागिरी, मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत। सोमनाथ घारगे यांची अहिल्यानगरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे, तर आचल दलाल यांची रायगडच्या नवीन पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे। साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदावर तुषार दोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे व नितीन बगाटे यांची रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे, तर रितू खोकर यांची धाराशिवचे पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे। अर्चित चांडक यांच्याकडे अकोल्याचे पोलीस अधीक्षक पद सोपविण्यात आले आहे, तर योगेश कुमार गुप्ता यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आणि IPS जयंत मीना यांची लातूरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे। तसेच मागील काळात लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारे सोमय मुंडे यांची छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आवाज बहुजनांचा।